सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही एकदम मजेमध्येच असाल. तर आज मी तुमच्याशी माझी मॅगी रेसिपी शेअर करणार आहे. मग काय, मी गेली शॉपमध्ये मॅगी घेतला, आणखी घरी येऊन हे सगळं व्हेजिटेबलला कट पण करून दिलं. त्यानंतर मी एका कढईमध्ये 2 to 3 टेबलस्पून टाकलं ऑइल. आणखी ऑइलचे थोडं गरम होतेच मी त्यामध्ये टाकलं जिरा. जिरा टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकले 2 कट केलेले कांदे. आणखी त्यांना मिक्स करून दिलं. कांद्यांचे मिक्स होताच मी त्यामध्ये लगेच मिरची पण टाकून दिली आणि या दोघांना सोबत मिक्स केलं. कांदे आणि मिरचीचा कलर थोडासा रेडिश होताच त्यामध्ये मी टाकलं टमाटर. मग काय, कांदा, मिरची आणि टमाटर या तिघांना सोबत मिक्स करून मी त्यामध्ये टाकले 1 टेबलस्पून सॉल्ट, थोडासा टर्मरिक पावडर आणि थोडंसं रेड चिली पावडर. या तिघांना पण चांगल्यानं मिक्स करून दिलं. आणि त्यानंतर मी टाकला मॅगी मसाला. की मॅगी मसाला कोणाकोणाला कोरडा खायला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं थोडंसं पाणी टाकून झालंच मी त्यामध्ये टाकला माझी मॅगी पण. मॅगी टाकून झाल्यानंतर मी ग्रेव्ही आणखी मॅगीला एकामध्ये मस्त मिक्स करून दिलं. त्यांचा मिक्स होताच मी त्याला 10 मिनिटासाठी झाकून सोडून दिलं. त्यानंतर काय बघते, माझी मॅगी मस्त रेडी पण होऊन गेली होती. मग मी त्याला थोडासा टेस्ट करायचा विचार केला. आणखी माझ्यासोबत वाचून घडलं. तर आजसाठी फक्त इतकाच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.